नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे स्वाध्याय बघायला सुरुवात करणार आहोत. आज पहिला स्वाध्याय मी 11.1 घेणार आहे. विशेष प्रश्न नावाचा हा शेवटचा टॉपिक आहे आणि हे प्रश्न अतिशय सोपे आहेत. आपण कोणती मूल्ये जोपासली पाहिजे याच्याशी रिलेटेड असणारा हा टॉपिक आहे. तर आज आपण पहिला स्वाध्याय बघतोय 11.1. प्रश्न पहिला, तुम्ही गावी नातलगाकडे राहायला गेलात तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 1, गावचे घर पाहून नाक मुरडाल, गावकऱ्यांशी उद्धटपणे वागाल, गावकऱ्यांपासून 2 हात दूर राहाल, गावातील लोकांशी मिळून मिसळून वागाल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाकडे जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपण गावाकडे नातलगांकडे गेलो आणि मग अशा वेळेला आपलं कुठल्या प्रकारची कृती योग्य आहे? तर गावचे घर पाहून नाक मुरडणं योग्य नाही आहे. गावकऱ्यांशी उद्धटपणे वागणं हे पण नीतिमूल्य नाही आहे. गावकऱ्यांपासून 2 हात दूर राहणं हे सुद्धा योग्य नाही आहे. गावातील लोकांशी मिळून मिसळून वागाल हा पर्याय आपल्याला एकदम अतिशय बरोबर वाटतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा, आईने वाढलेल्या जेवणात तुम्हाला न आवडणारी पालेभाजी आहे तर तुम्ही काय कराल? जेवणाच्या ताटावरून उठाल, पालेभाजी सोडून इतर पदार्थ खाल, पालेभाजीसह संपूर्ण जेवण आवडीने खाल आणि जेवणात पालेभाजी केली म्हणून आईवर डफराल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पालेभाजीसह संपूर्ण जेवण आवडीने खाल. कारण की पालेभाजीसुद्धा आपल्या जेवणामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा, तुमचा पाळीव कुत्रा तुम्हाला विव्हळताना दिसला, यावेळी तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, कुत्र्याला एका खोलीत कोंडून ठेवाल. पर्याय क्रमांक 2, कुत्र्याकडे दुर्लक्ष कराल, कुत्र्याला प्राण्यांच्या डॉक्टराकडे घेऊन जाल आणि कुत्र्याला दूर कुठेतरी सोडून याल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कुत्रा विव्हळत आहे म्हणजे तो आजारी आहे. मग अशा वेळेला त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं योग्य आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, कुत्र्याला प्राण्यांच्या डॉक्टराकडे घेऊन जाल. प्रश्न चौथा, तुमच्या मित्रमंडळींच्या गटात तिथे उपस्थित नसलेल्या आणखी एका मित्राची निंदा सुरू आहे. तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, मित्रांच्या गप्पामध्ये सहभाग होऊन त्या मित्राची निंदा कराल, मित्रांची निंदा करतात म्हणून मारामारी कराल, गुपचूप जाऊन त्या मित्राला कागाळी कराल आणि त्या मित्राबद्दल 4 चांगल्या गोष्टी इतर मित्रांना ऐकवाल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी एखाद्या मित्राची निंदा करणं योग्य नाही आहे. मग त्या मित्राबद्दल 4 चांगल्या गोष्टी इतर मित्रांना ऐकवाल हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा, उद्या परीक्षा आहे आणि टी व्हीवर तुमचा आवडता चित्रपट सुरू होणार आहे. अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य आहे? अभ्यास. पर्याय क्रमांक 1, अभ्यास बाजूला ठेवून टी व्ही बघत बसाल. पर्याय क्रमांक 2, घरी कोणालाही टी व्ही बघू देणार नाही. पर्याय क्रमांक 3, पुन्हा कधी चित्रपट बघू असे म्हणत अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. आणि पर्याय क्रमांक 4, परीक्षेमुळे चित्रपट बघायला मिळत नाही म्हणून चिडचिड कराल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आवडता चित्रपट सुरू आहे पण तुमची उद्या परीक्षा आहे. अशा वेळेला तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, कारण की आपण नंतर कधीतरी चित्रपट बघू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुन्हा कधी चित्रपट बघू असे म्हणत अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. प्रश्न 6वा, तुमचे एखादे वर्तन तुमच्या मित्राला आवडले नाही. तुम्ही काय कराल? गेलास उडत म्हणत त्याच्यापासून दूर राहाल, तुमचे वर्तन का आवडले नाही हे विचाराल आणि तशी सुधारणा कराल. पर्याय क्रमांक 3, मित्राची दुर्गुण दाखवून त्याच्याशी वाद घालाल आणि पर्याय क्रमांक 4, मित्राशी मारामारी कराल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वर्तन तुमच्या मित्राला आवडलेलं नाही आहे. अशा वेळी आपण तुमचे वर्तन का आवडले नाही हे विचाराल आणि तशी सुधारणा कराल. म्हणजे आपलं वर्तन आपल्या मित्राला का आवडत नाही आहे ते त्याला विचारायचं आणि आपले जे काही
दोष असतील त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तुमचे वर्तन का आवडले नाही हे विचाराल आणि तशी सुधारणा कराल. प्रश्न 7वा. मित्राकडचा स्मार्टफोन तुम्हाला खूप आवडला. तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1. आई-बाबांकडे स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी हट्ट धराल. पर्याय क्रमांक 2. मित्राकडे त्याचा स्मार्टफोन वापरण्यासाठी मागाल. पर्याय क्रमांक 3. स्मार्टफोनमुळे आजार होतात असे मित्राला सांगाल. आणि पर्याय क्रमांक 4. आपल्याला सध्या स्मार्टफोनची आवश्यकता नाही असे म्हणाल. विद्यार्थी मित्रांनो, स्मार्टफोन तुम्हाला खूप आवडलेला आहे तुमच्या मित्राकडचा. मग आता खरं तर बघितलं तर तुम्ही सगळे 5वीचे विद्यार्थी आहात. 5वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात. तुम्ही सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं. आत्ता तुम्हाला स्मार्टफोनची सध्या आवश्यकता नाही आहे. हां, माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला जर मोबाईलची आवश्यकता वाटत असेल, तर तुमचे आई-वडील तुम्हाला मोबाईल देत असतील. तर आत्ता सध्या तुम्हाला फोनची आवश्यकता नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आपल्याला सध्या स्मार्टफोनची आवश्यकता नाही आहे असे म्हणाल. हे या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा. कबड्डी खेळताना विरुद्ध संघातील खेळाडू जखमी झाला. तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1. त्या खेळाडूला वैद्यकीय मदत मिळवून द्याल. पर्याय क्रमांक 2. त्या खेळाडूला बाहेर काढून खेळ पुढे सुरू ठेवाल. पर्याय क्रमांक 3. कशी जिरवली म्हणत त्या खेळाडूला खिजवाल. आणि पर्याय क्रमांक 4. तुम्ही तुझी खेळायची पात्रता नाही असे त्याला म्हणाल. विद्यार्थी मित्रांनो, कबड्डी खेळताना विरुद्ध संघातील खेळाडू जखमी झाला तर अशा वेळेला आपण सर्वात महत्त्वाचं त्याला वैद्यकीय मदत मिळवून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की खेळ नंतर आपण कधी पण पुढे खेळू शकतो, पण त्याचा जीव सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्या खेळाडूला वैद्यकीय मदत मिळवून द्याल. प्रश्न 9वा. तुमचा वाढदिवस घरी साजरा केला, त्यामुळे घरात खूप कचरा झाला आहे. तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1. घरातील दुसरे कोणी साफसफाई करतील याची वाट बघाल. पर्याय क्रमांक 2. कंटाळा आला म्हणून साफसफाई करणे टाळाल. पर्याय क्रमांक 3. दुसऱ्या दिवशी मोलकरीण साफसफाई करेल असे म्हणाल. आणि पर्याय क्रमांक 4. घरातील सदस्यांना साफसफाईच्या कामात मदत कराल. विद्यार्थी मित्रांनो, वाढदिवस आपला आहे, घर आपलं आहे, कचराही आपणच केलेला आहे आणि आपण आपल्या घरच्यांना मदत केल्यानंतर त्यात वाईट कुठलीही गोष्ट नाही आहे. म्हणून घरातील सदस्यांना साफसफाईच्या कामात मदत कराल. हा या ठिकाणी 9व्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. प्रश्न 10वा. अजंठा लेणी पाहायला गेल्यावर तिथे तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तेथील भिंतीवर आपले नाव कोराल. मित्रांसोबत गोंगाट करीत फिराल. पर्याय क्रमांक 3. तेथील लेण्यांची जास्तीत जास्त माहिती गोळा कराल. पर्याय क्रमांक 4. तिथे भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांना आपल्या भाषेत चिडवाल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजिंठा लेणी बघायला गेलेले आहात म्हटल्यावर तुम्ही त्या ठिकाणची जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तेथील लेण्यांची जास्तीत जास्त माहिती गोळा कराल. अशा प्रकारची आपली कृती जास्तीत जास्त संयुक्तिक आहे, योग्य आहे. प्रश्न नंबर 11. घरात लग्न कार्य निघाले आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? कामांपासून अलिप्त राहाल. पर्याय क्रमांक 2. बाहेर खेळायला निघून जाल. पर्याय क्रमांक 3. मोठ्यांना मदत करण्यास तत्पर राहाल. आणि पर्याय क्रमांक 4. मोठी माणसे बघून घेतील म्हणाल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामध्ये लग्न कार्य आहे. मग अशा वेळेला आपण आपल्या घरच्यांना मदत करणं हे या ठिकाणी आपलं कर्तव्य असतं. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मोठ्यांना मदत करण्यास तत्पर राहाल. प्रश्न 12. शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1. शिक्षकांशी अबोला धरीन. पर्याय क्रमांक 2. मित्राशी बोलणार नाही. पर्याय क्रमांक 3. मित्राचे अभिनंदन करीन. आणि पर्याय क्रमांक 4. आपलेच निबंध लेखन चांगले आहे असे सर्वांना सांगीन. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनी आपल्या मित्राच्या निबंधाचं कौतुक केलेलं आहे म्हणजे नक्कीच आपल्या मित्राने निबंध चांगला लिहिलेला असणार. मग अशा वेळेला आपण त्यामध्ये आपला कोणताही कमीपणा न मानता आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. आपण चांगला निबंध लिहिला पाहिजे आणि मित्राचा निबंध चांगला लिहिला आहे म्हणजे आपण त्याचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्राचे अभिनंदन करीन. प्रश्न 13. तुमच्या परिसरात एखादी मतिमंद व्यक्ती राहत आहे.
ही व्यक्ती तुमच्यासमोर आल्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? पर्याय क्रमांक 1, तिला वेड्या म्हणून चिडवाल. पर्याय क्रमांक 2, तिला घाबरून दूर पळाल. पर्याय क्रमांक 3, तिच्यावर हात उगारून तिला भीती दाखवाल. आणि पर्याय क्रमांक 4, तिच्याशी प्रेमळपणे वागाल. विद्यार्थी मित्रांनो, मतिमंद व्यक्ती आहे, भोळसर व्यक्ती आहे, अशा व्यक्तीची आपण चेष्टा मस्करी करता कामा नये. त्या व्यक्तीशी आपण जास्तीत जास्त प्रेमळपणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला आपण चिडवलं नाही पाहिजे, त्या व्यक्तीला भीती नाही दाखवली पाहिजे, तिच्यापासून आपण दूर पण नाही पळालो पाहिजे. त्या व्यक्तीला आपण आपल्यातलंच एक मानून तिच्याशी प्रेमळपणे वागलं पाहिजे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, तिच्याशी प्रेमळपणे वागाल. प्रश्न 14, रेल्वे स्टेशनवर एखादे 5-6 वर्षाचे मूल एकटेच कावरे-बावरे होऊन फिरताना तुम्ही पाहिले. तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाल. पर्याय क्रमांक 2, त्याला आपल्याकडील खाऊ देऊन निघून जाल. पर्याय क्रमांक 3, त्याच्यावर खेकसून तिथून निघून जाण्यास सांगाल. आणि पर्याय क्रमांक 4, त्याची विचारपूस करून त्याला रेल्वे पोलिसांकडे सोपवाल. विद्यार्थी मित्रांनो, 5-6 वर्षाचं मूल आहे आणि जे एकट्या स्थितीत आहे असं आपल्याला जाणवलं. ते या ठिकाणी कावरं-बावरं दिसतंय. त्याचे आईवडील त्याच्यापासून कदाचित बाजूला गेलेले असतील किंवा तो वेगळ्या ठिकाणी आलेला असेल त्यांच्यापासून. अशा वेळेला आपण मग त्याची विचारपूस करून तो कुठला आहे, काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पोलिसांकडे सोपवलं तर पोलीस त्याला त्याच्या घरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतात. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, त्याची विचारपूस करून त्याला रेल्वे पोलिसांकडे सोपवाल. प्रश्न 15, शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, सुभाषला तेथेच सोडून एकटाच शाळेत जाईन. पर्याय क्रमांक 2, सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईन. पर्याय क्रमांक 3, सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेल. आणि पर्याय क्रमांक 4, सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्याच्या पालकांकडे तक्रार करेल. विद्यार्थी मित्रांनो, 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता तुम्ही शाळेत चाललेले आहात आणि शाळेत जादूचा खेळ सुरू झालेला शाळेत चाललेले असताना रस्त्यावर जादूचा खेळ सुरू झालेला आहे. तुमचा मित्र सुभाष त्या ठिकाणी खेळ पाहण्याचा आग्रह धरत आहे. अशा वेळेला तुम्ही सुभाषला अभ्यासाचं महत्त्व पटवून जादूचा खेळ पाहण्याचा मोह आवरण्यास सांगितलं पाहिजे. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील शेवटचा जो टॉपिक आहे, विशेष प्रश्न, त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता या टॉपिकवरील सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. इथून पुढे आपल्याला चॅनलवरती 5वी स्कॉलरशिपचा एक व्हिडिओ बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.